हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. गोकर्णालाही छान अशी फुले आलेली आहेत. तर याच्यामध्ये 2 वेल आहेत, त्यामुळे ते लक्षात येत नाही. आणि जास्वंदी पण बघा कशी बहरली आहे. पण आता थंडीमुळे जास्वंदीवर पण पांढरा मावा खूप पडतो आणि धुळीमुळे बघा पाने कसे झाले आहेत. पण कट करायचे म्हटलं तर फांद्या कट करता नाही येणार, कारण कळ्या भरपूर आलेल्या आहेत आणि मग असं कट करायला पण बरं वाटत नाही. तर आज आहे शनिवार आणि शिवम लवकर शाळेत गेलेला आहे आणि त्याच्यासाठी मी सरप्राईज म्हणून इथे पाणीपुरी बनवणार आहे. त्याला माहीत नाही मी त्याला पाणीपुरी बनवणार आहे ते. इकडे कुकरमध्ये मी पांढरे वाटाणे लावलेले आहेत आणि आता चिंच गुळाची चटणी बनवणार आहे, जी आंबट गोड चटणी असते ना ती. तर त्याच्यासाठी मी 1 वाटी चिंच घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटीच गूळ टाकला आहे. आणि आता मी ते कुकरमध्ये शिट्टी करून घेणार आहे, कारण रात्री मला चिंचा भिजत घालायच्या मी विसरले, म्हणून आता झटपट करण्यासाठी मी ती कुकरमध्ये शिजून घेणार आहे. आणि आपल्याला तिखट पाणी पण बनवायचे आहे. त्यासाठी मी ते पुदिना 15-20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आम्हाला तिखट लागतं त्यामुळे मी जास्त घेतल्या आहेत. तुम्हाला पाहिजे तसं घेऊ शकता. तर पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून आता हे मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं. पाणी न टाकता मी हे वाटण बनवलेलं आहे. पाणी लगेच टाकायचं नाही. छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता ती ना एकदम बारीक चाळणीने मी म्हणजे गाळून घेणार आहे. तर तुम्ही पाणीपुरी घरी बनवतच असाल तर तुम्ही कशी बनवता हे मला नक्की सांगा. आणि माझी पद्धतही तुम्हाला आवडली असेल किंवा नसेल तेही मला सांगा. तर काय होतं, मुलांना सतत बाहेरचं खाण्याची आवड असते, परंतु मी ना शिवमला मग असं घरीच काही काही बनवून देत असते. म्हणजे कसं होतं, बाहेर तेल वगैरे पण व्यवस्थित वापरलं जात नाही आणि मग मुलांना ती सवय लागते बाहेरची खाण्याची. त्यापेक्षा असे घरी आयटम बनवून त्यांना दिले ना, मुलं पण खुश होतात आणि त्यांची तब्येतीलाही परिणाम होत नाही. म्हणून मी असे आयटम घरीच बनवत असते. आता आपली पेस्ट चांगल्यापैकी गाळली गेलेली आहे. तर वरचा हा चोथा आहे तो काढून टाकायचा, नाहीतर त्याच्यामध्ये जे बिया असतात मिरचीच्या त्या पण आपल्या पाण्यात जातात, मग त्याची चव बदलते. म्हणून हा चोथा मी काढून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपलं तिखट पाणी तयार आहे. आता याच्यामध्ये आपण टेस्ट येण्यासाठी वेगवेगळे मसाले ॲड करून घेणार आहोत. तिखट पाण्याचं वाटण इथं मी छान असं गाळून घेतलं आहे. आणि आता आपल्याला बाहेर जे आपण पाणीपुरी खातो त्याची टेस्ट जशी असते, म्हणजे त्या तिखट पाण्याची टेस्ट जशी असते ना, तशीच आपण घरी बनवणार आहोत. आणि ते टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये काही आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर ते कोणते कोणते मसाले ॲड करायचे आहेत ते बघा. आता मी इथे ना सायट्रिक ॲसिड टाकून घेतलं आहे. अगदी पाऊण चमचा सायट्रिक ॲसिड टाकायचं. सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही लिंबू पण पिळून वापरू शकता. त्यानंतर मी इथे जिरेपूड घेतलेली आहे, जी भाजलेली जिऱ्यांची पूड असते ती टाकून घ्यायची. त्यानंतर इथे मी चाट मसाला टाकला आहे. चाट मसाल्याने पण पाण्याला छान अशी चव येते. आणि आता सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आपल्याला इथे पाणीपुरी मसाला टाकून घ्यायचा आहे. त्याने अशी भन्नाट अशी चव आपल्या तिखट पाण्याला येते. आणि मी इथं साधं मीठ टाकून घेतलं आहे. काळं मीठ टाकलं तरी छान अशी चव येते. काळं मीठ नसेल तर तुम्ही चाट मसाला पण जास्त प्रमाणात वापरू शकता. आणि हे सर्व साहित्य टाकल्यानंतर यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं. तेवढ्या आपलं जे मी पुदिन्याचं प्रमाण आणि ते दाखवलं होतं ना, त्याच्यामध्ये भरपूर आपलं पाणी तयार होतं. त्यामध्ये थंड पाणी भरपूर असं बसतं. आणि हे थंड पाणी त्यामध्ये ॲड केल्यानंतर आपलं तिखट पाणी रेडी आहे. पाणीपुरीचं तिखट पाणी तर तयार झाले. आणि आता मला बनवायचं होतं आंबट गोड पाणी असतं ना ते. तर त्याच्यासाठी मी जो कुकर लावला होता तो थंड झालेला आहे. आणि आता हे गूळ आणि चिंच मी चाळणीतून छान असं स्मॅश करून घेणार आहे आणि गाळून घेणार आहे. जसं आपण हिरव्या चटणीचं वाटण घेतलं होतं गाळून, त्या पद्धतीने. तर आता इथे हे गाळून घेते. माझी आई ना लहानपणी अशी गुळाची चिंचवणी बनवायची आणि ती स्टोअर करून ठेवली ना खूप दिवस खातायचं. फक्त ते अशी घट्टसर असते. आणि चिंचेच्या पाण्यामध्ये आपण म्हणजे जे आत्ता पाणी बनवतो पाणीपुरीसाठी त्याच्यामध्ये थोडं जास्त पाणी वापरलं जातं. पण चिंचवणी जी असते थोडी घट्टसर आणि छान अशी उकळून तयार केलेली असते आणि चवीलाही खूप छान असते. तर तुम्ही चिंचवणी कधी खाल्ली आहे का? आम्ही लहानपणी
मला तर खूप आवडायची आणि माझी आई नेहमी बनवायची. तर इथे चिंच पाणी आपलं छान गाळून झालेलं आहे आणि आता त्याला शिजून घ्यायचं आहे. हे चिंच पाणी आपण कधीही कच्चं वापरायचं नाही. म्हणजे आता मी जरी चिंचा शिजून घेतल्या होत्या, कुकरमध्ये शिट्टी काढून घेतली होती, तरीही मी त्याला छान असं आता एक उकळी मारून घेणार आहे आणि त्याची चव वाढण्यासाठी, अगदी बाहेरच्या पाण्यासारखी चव येण्यासाठी त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी त्यामध्ये थोडी मिरेपूड, चाट मसाला, जिरेपूड आणि मीठ आणि इथे थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. आणि याला छान अशी एकच उकळी येऊ द्यायची. अगदी 1 मिनिटात ही उकळी येते आणि आता अशा पद्धतीने छान असं आपलं आंबट गोड चिंचेचं पाणी तयार झालेलं आहे. आपलं आंबट गोड पाणी थंड होते तोपर्यंत इथे रगड्याची तयारी करून घेतली. तर त्याच्यासाठी मी हे पांढरे वाटाणे रात्रीच भिजत घातले होते आणि ते सकाळी कुकरला लावून घेतले आणि 2-3 बटाटे पण उकडून घेतले होते. तर आता कढईमध्ये हे सर्व स्मॅश करून घेऊन थोडं 1-2 मिनिट आपल्याला परतायचं आहे आणि छान असा आपला रगडा आता तयार होणार आहे. तर पाणीपुरीसाठी हा रगडा खूप छान लागतो. तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता, जसं तुम्हाला आवडते तसं. तर इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपला रगडा रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने माझी पाणीपुरी तयार झालेली आहे. पुऱ्या मी रेडीमेड विकत आणल्या होत्या. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला घरी कशा पुऱ्या बनवायच्या हे नक्की सांगेल. आता आम्ही पाणीपुरी एन्जॉय करतो आणि शिवमला विचारते कशी झाली आहे. त्याला तर खूपच आवडेल, कारण त्याला हे अशा पदार्थ नेहमी आवडत असतात. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.